नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 7 ऑगस्ट. पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या घटना घडतायत. त्यांचा स्वातंत्र्य दिवस जो आहे तो ते 14 ऑगस्टला साजरा करतात. ह्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या वर्षी पाकिस्तानची नेमकी अवस्था काय असणार आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोय. आणि त्याच्यासाठी काही घटना या कारणीभूत आहेत. एक म्हणजे तिथे पाकिस्तानमध्ये घटना बदलाचे चाहूल लागलेली आहे. आणि जे काही बदल त्या घटनेमध्ये होणार आहेत त्यातून जनरल आसिफ मुनीर यांच्या हातामध्ये सर्वंकष सत्ता जाऊ शकते अशी धास्ती व्यक्त केली जात आहे. या अमेंडमेंटसाठी पॉलिटिकल सपोर्ट जो पाहिजे त्यांना तो सहजासहजी त्यांना मिळू शकतो हे त्यांनाही माहितीये. ज्या प्रकारे इम्रानची सत्ता हिसकावली गेली आणि तिथे बाहुलं सरकार त्यांनी प्रस्थापित केलं, त्यालाही आता जवळजवळ 3 वर्ष होत आलेली आहेत. आणि ह्या सगळ्या घटनांची पार्श्वभूमी त्याच्यानंतर घडलेल्या घटना दाखवल्या तर आसिम मुनीर यांची सत्ता पिपासा जी आहे ती न मिटणारी आहे लक्षात आलंय. आज नेमकं कारण काय घडलेलं आहे? खरं म्हणजे हे कारण आजचं नाहीये. 31 जुलै रोजीच त्यांचे जे गृहमंत्री आहेत मोहसिन नक्वी यांनी एक अत्यंत स्फोटक असं भाषण केलं. आणि या भाषणाचे जे पडसाद आहेत ते आज सुद्धा पाकिस्तानमध्ये गाजताना दिसतायत. मी त्याची दखल आज घेते आहे. कारण मधल्या काळामध्ये एकतर मी थोडे व्हिडिओ बनवले नव्हते. आणि नंबर 2 ची गोष्ट अशी, की अ, जसजसा स्वातंत्र्य दिन जवळ येतोय तसतसं मोहसिन नक्वी यांचे जे उद्गार आहेत त्याला एक वेगळा गहिरा अर्थ प्राप्त होतोय. अशी चिन्ह आता पाकिस्तानमध्ये दिसायला लागली. पाकिस्तान अस्थिर आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये किती स्फोट होतायत, किती हल्ले होतायत, तिथे त्यांचं सुरक्षा यंत्रणा जी आहे, हतबल झालेली आहे. तिथे त्यांचा कंट्रोल उरलेला नाहीये. पश्तुनिस्तानची अवस्था तीच आहे. फाजलुर रहमान सारखा नेता सुद्धा ह्याच प्रकारचे सावधगिरी बाळगायला आपल्याला सांगतोय, इशारा देतोय, की पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी हात टेकलेले आहेत या प्रांतांच्या सोबत. याचसोबत सिंधमध्ये सुद्धा काही गडबड चालू आहे असं सगळं सांगितलं होतं. तेव्हा 3 प्रांत हे अशा पद्धतीने अ, ज्याला आपण म्हणू अस्थिर आहेत, तिथे खळबळ आहे. अशाच ह्याच्यामध्ये एक नवी घटना दुरुस्ती आणायची आणि त्यातून आणखी काही प्रपोजल्स सुद्धा समोर येताना दिसतायत. त्याच्यामध्येच पाकिस्तानचे जे काही प्रांत आहेत, त्या प्रांतांमध्ये भर घालून म्हणजे 5 प्रांतांच्या ऐवजी चांगले 15, 20, 25 प्रांत करण्याची तयारी चालवलेली दिसते या लोकांनी. खुद्द पंजाबचे सुद्धा 3 ते 4 भाग, बलुचिस्तानचे 5 भाग अशा पद्धतीने सगळं काम त्यांना करायचं आहे. आणि त्यातून त्यांची अशी कदाचित कल्पना आहे, की जर का छोटे-छोटे हिस्से झाले, तर त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, ते सोपं जाईल. प्रशासन करणं तिथे सोपं जाईल. कारण जेवढा विस्तार असतो एखाद्या प्रांताचा, तेवढं तिथे तुमचा अधिकार चालवणं हे कठीण जातं. आता ज्या प्रांतामध्ये सुरक्षा यंत्रणा सुद्धा काम करू शकत नाही, तिथे असे प्रांत पाडून सुद्धा नेमकं काय होणार आहे? पण त्याच्यामागे काहीतरी नेमकं जिओपॉलिटिकल थिंकिंग आहे, हे आपल्याला विसरता येत नाही. मोहसिन नक्वींनी काही अनेक गोष्टी बोलून दाखवल्या, की पाकिस्तानातले श्रीमंत लोक आहेत, ते त्यांचं ऐषारामाचं जीवन जगतायत आणि ते जनसामान्यांशी त्यांचा संपर्क संपूर्णपणे तुटलेला आहे. पण या देशामधली जी तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीच्या आशा आणि आकांक्षा ह्या वाढत्या आहेत आणि त्या आम्ही पूर्ण करू शकत नाहीये. स्पष्ट कबुली मोहसिन नक्वींनी दिली. इतकंच नाही, तर संपूर्ण देशाची जी व्यवस्था आहे, ती कोलमडून पडलेली आहे. आम्ही हे राज्य चालवू शकत नाहीये. ही कबुली जर का गृहमंत्री देत असतील, तर नेमकी पाकिस्तानची अवस्था काय आहे आपण जाणू शकतो. म्हणजे आर्थिक संकट त्यांच्या समोर आहे हे तर नक्कीच. सुरक्षेचं संकट आहे. तिथून अफगाणिस्तानमधून तालिबान जे आहेत तुमचं ऐकत नाहीत. पश्तुनिस्तानामध्ये टीटीपीचे लोक बंड करतायत. बलुचिस्तानमध्ये बीएलए बंड करतायत. अशा अवस्थेमध्ये त्यांचं नियंत्रण चालू तरी कुठे आहे असा आपल्याला प्रश्न पडतो.
पण तरी सुद्धा मोहसिन नक्वी यांनी हे भाषण करणं ही एक लक्षणीय बाब समजली जाते. त्याच्यात नक्वींनी आणखी एक उल्लेख केला तो भारतामधल्या सीजेपीच्या आंदोलनाचा. आणि त्याच्यात ते म्हणाले, "बघा तिकडे कसं ते आंदोलन झालं, कॉकरोच जनता पार्टी. असंच जर का आंदोलन इथे सुद्धा कॉकरोचेस, झुरळं जर का आमच्याकडेही बाहेर पडली, तर मला नवल वाटणार नाही आणि जसं तिथे सत्ता पालटाचा प्रयत्न केला गेला, तसा जर का इथे प्रयत्न झाला, तर सत्ता पालटू सुद्धा शकेल." हे जे मोहसिन नक्वींचं वाक्य आहे, त्याच्यामुळे पंतप्रधान शहबाज शरीफ जे आहेत, ते धास्तावलेले असणार. कारण आज सत्तेवर कोण आहे? आजच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानची घटना तुम्ही बघाल, तर शहबाज शरीफ हे पंतप्रधान आहेत. कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही. मग तिथे नवा अध्यक्ष येऊ शकतो, नवा उपाध्यक्ष येऊ शकतो, नवा पंतप्रधान येऊ शकतो. आणि हे सगळं करत असताना नेमकं कोण कुठे आणि कशासाठी जाणार आणि शिवाय ती घटना दुरुस्ती, ज्याच्यामध्ये आसिम मुनीर यांना प्रचंड मोठे अधिकार मिळून जाणार आहेत. तेव्हा मोहसिन नक्वी जे आहेत ते अशा प्रकारे जो इशारा देत आहेत, तो इशारा हवेतला नाही. असा एकंदरीत पाकिस्तानमध्ये जी चर्चा चालू आहे त्याचं सूर आलेला आपल्याला दिसतो. मग ही जर का हवेतली धमकी नसेल, तर मग जमिनीवरची धमकी नेमकी काय आहे? ह्याचा विचार करावा लागतो. कारण नक्वी जर म्हणत असतील, की झुरळं तर इथेही येऊ शकतात आणि सत्ता तर इथेही पलटली जाऊ शकते. तर त्याचे 2 पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे आज मी म्हटलं तसं शहबाज शरीफ हे पंतप्रधान आहेत. म्हणजेच त्यांचा जो पक्ष पी-एम-एल-एन आहे, त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्यांना सपोर्ट कोणी दिलेला आहे? तर पी-पी-पी म्हणजे पाकिस्तान पीपल पार्टीने सपोर्ट दिलेला आहे. इथून पुढे कदाचित हस्तक्षेपानंतर असं ठरवू शकतात, की बाबा पंतप्रधान पी-पी-पीचा आणि मग पी-एम-एलने त्याला सपोर्ट करावं. कारण 3 वर्ष तुम्हाला सपोर्ट मिळाला. आता तुम्ही पी-पी-पीला सपोर्ट द्या. हेही ते बोलू शकतात. हा एक सत्ता पालटाचा मार्ग असू शकतो किंवा मग दुसरा मार्ग जो आहे तो लष्करशहानी थेट सत्ता हातात घेणं. पण तो जो मार्ग आहे तो मला तेवढासा खरा वाटत नाही. कारण मला वाटतं मुशर्रफ हे शेवटचे तसे बघितले तर लष्करी हुकूमशाह म्हणू शकतो आपण. त्यानंतर अमेरिकेने जी तंबी दिलेली आहे पाकिस्तानला, त्याच्यामध्ये कसंही करा, पण लोकशाहीचं नाटक चालू राहिलं पाहिजे. कुठून ना कुठून तरी पंतप्रधान असला पाहिजे. पंतप्रधानच नाही, लोकशाहीच नाही, तुमचं आपल्याप्रमाणे संसद नाही. ते त्याला नॅशनल असेंब्ली म्हणतात. ही अवस्था येता कामा नये. ही अमेरिकेने दिलेली तंबी आहे. आता ही जी तंबी आहे, ती असीम मुनीर पाळणार का हा प्रश्न आहे. अमेरिका जर का सीरियस असेल, तर असीम मुनीरना ते पाळावं लागेल. पण अमेरिका जर का सीरियस नसेल, तर असीम मुनीर ते सगळं धाब्यावर बसवू शकतात. तो त्यांचा स्वभाव आहे, हे आपल्याला विसरता येत नाही. अत्यंत विश्वास मनुष्य आहे आणि कुठल्याही थराला जाऊन ॲक्शन घेऊ शकतो, हे त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळी दाखवून दिलं. ते जे एक मिसाईल सोडलेलं होतं, ते आपलं भाग्य म्हणून सिरसा इथे अडवण्यात आपल्याला यश आलं आणि ते दिल्लीपर्यंत पोहोचलं नाही. अन्यथा ते दिल्लीच्या दिशेने सोडलेलं मिसाईल होतं. हे आपल्याला विसरता येत नाहीये. तेव्हा मुनीर यांचा स्वभाव काय आहे, हे जगाच्या समोर आलेलं आहे. आणि अशा मुनीरनी जर का सर्वंकष सत्ता हातात घ्यायची ठरवली, तर पाकिस्तानमध्ये लोकशाही पायदळी तुडवली जाईल. पण त्या सगळ्याची जी वाच्यता आहे किंवा सुतोवाच म्हणतो आपण, तो मोहसिन नक्वींनी केलेला दिसतो. सत्ता पालट हा जर का झुरळांच्या मार्गाने करायचा असेल, तर इथे सुद्धा असंच आंदोलन होईल हा इशारा नक्वींनी दिलेला मला महत्वाचा वाटतो. आणि हा सगळा जो सत्ता पालट आहे, हा सत्ता पालट अखेर 14 ऑगस्टच्या आधी करणार का नंतर करणार, असा मुद्दा उपस्थित झालेला आहे. म्हणजे त्याच्यावरती एक आयेशा सिद्दीका म्हणून आहेत. प्राध्यापिका आहेत आणि अत्यंत विद्वान महिला समजली जाते. त्यांचं मिलिटरी इन्कॉर्पोरेशन हे जे पुस्तक आहे पाकिस्तानच्या बॅकग्राऊंडवरचं आणि त्यांच्या लष्करावरचं, हे एक ऑथॉरिटी समजली जाते ते पुस्तक एकंदरीत.
त्या आयेशा सिद्दीका यांनी असं म्हटलेलं आहे, की नकवी जे म्हणतात ते महत्वाचं आहे आणि त्यांनी जो भारतीय घटनांचा दाखला दिलेला आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यामधून हा जो काही झुरळ आणि त्यांचं आंदोलन ह्याचा जो उल्लेख मोहसिन नकवी करतायत, ती झुरळं काही तिथे त्याला म्हणतात इट्स नॉट अन ऑर्गॅनिक मूव्हमेंट. पाकिस्तानमध्ये अशी काही मूव्हमेंट नाहीये. पण जर का नक्की तसा इशारा देत असतील तर GHQ म्हणजे सैन्याचं मुख्यालय जे आहे तेच अशी झुरळं निर्माण करतील, त्यांच्यातर्फे आंदोलन निर्माण करतील आणि त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून शहाबाज यांना पळावं लागलं असं नाटक उभं करू शकतील, असा इशारा आयेशा सिद्दीका यांनी दिलेला आहे. तो इशारा मला अतिशय लक्षणीय वाटतो. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी केलेला आहे. तेव्हा आजपर्यंत म्हणजे त्यांची सत्ता पिपासा फार मोठी आहे आणि हातामध्ये सत्ता घेण्यासाठी आसिम मुनीर उतावीळ झालेले आहेत. हे त्यांच्या प्रत्येक पावला-पावलातून आपल्याला दिसतं. शहबाज शरीफ तर त्यांना घाबरूनच उभे असतात. कधी मुनीर आपल्याला काय बोलतील आणि थेट तुरुंगात आणि तुरुंगातून आणि पुढे काय करतील ह्याचा कोणाला थांगपत्ता नाहीये. त्यामुळे शहबाज शरीफ जे आहेत ते गांगरलेले आहेत ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं. आणि ते गांगरलेले गेली 3 वर्ष आहेत. आत्ताच काय गांगरलेले आहेत असं नाहीये. कारण मुनीर यांचा खुनशी स्वभाव जो आहे त्याची कल्पना आहे त्यांना. पण त्याच्या जर जागी जर का पी-पी-पीची सत्ता म्हणजे कोण येणार? तर बेनझीर भुट्टोंचे चिरंजीव येणार सत्तेवरती. तर बिलावल भुट्टो यांना सत्तेवर आणायचं म्हणजे शहबाज शरीफ मी म्हणेन थोडं तरी काहीतरी त्यांना ना बिलावल भुट्टो हा उठवळ म्हणजे हा निओकॉन म्हणू आपण पाकिस्तान मधला. जितकी राहुल गांधी यांचा आणि जमिनी लेव्हलचे कार्यकर्ते किंवा जनतेशी जितकं काही त्यांचं नातं आहे समजाल तुम्ही, तसंच नातं बिलावल आणि त्याच्या मतदारांशी त्याचं आहे. इतके हे दोघेही हवेत उडणारे नेते आहेत. तेव्हा असा नेता पंतप्रधान म्हणून असणं हा आसिम मुनीरसाठी एक मोठा बोनस ठरू शकतो. तो कदाचित अमेरिकेसाठी सुद्धा बोनस ठरू शकतो. कारण त्यांना हँडल करणं सोपं जाईल. चीनचं काय म्हणणं आहे ह्याच्याबाबत हे आता अजूनपर्यंत पुढे आलेलं नाहीये. पण या घटना जर का बघितल्या तर भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे असं मी समजते. कारण अशा प्रकारे पाकिस्तानची जी काही मुठीत जीव धरून तग धरलेली जी लोकशाही आहे ती अशा पद्धतीने जर का पायदळी तुडवली गेली तर जे कोणी सत्ताधीश येतील त्यांच्याशी टक्कर देण्यासाठी भारताला अधिकाधिक तयारी करावी लागेल. कारण असीम मुनीर गोष्टी कुठल्या थराला नेतील हे सांगता येत नाही. मी मध्यंतरी एक व्हिडिओ केलेला होता, की पाकिस्तानमध्ये सुद्धा असे काही विचार करणारे फॅक्टर्स आहेत, की ज्यांना भारताशी संबंध चांगले करायचे आहेत. आणि का करायचे आहे त्यांना कळतं आहे, की तुम्ही अमेरिकेच्या दारात जाऊन बसा नाही तर चीनच्या दारात जाऊन बसा. आज जे पाकिस्तानचे प्रश्न आहेत आणि आर्थिक संकट आहे, त्याच्यामध्ये हे दोन्ही देश तुम्हाला मदत करू शकत नाही. ना सौदी अरेबिया करू शकतो, ना अमिरात करू शकते, ना कतार करू शकतो. ते तुम्हाला थोडेफार देतील आणि ते पण क्रेडिट लाईन सारखे वापरता येतील असे पैसे त्यांनी दिलेले आहेत. फार काही मदत केलेली नाहीये. तेव्हा पाकिस्तानचं जर का आर्थिक संकट बाजूला करायचं असेल, तर भारताच्या कोऑपरेशन शिवाय त्याला पुढे जाता येणार नाही. ह्याची जाणीव असलेले फॅक्टर्स तिथे जे आहेत, ते फॅक्टर्स महत्वाचे आहेत आणि ते कदाचित आसिम मुनीरची सुद्धा हकालपट्टी करून सत्ता हाती घेऊ शकतात. कारण मी तेव्हा म्हटलेलं होतं, की पाकिस्तानच्या लष्करात सुद्धा एक प्रकारची फूट आहे. पण त्याच्यामध्ये आता प्रॉब्लेम एक झालेला आहे, की आसिम मुनीर यांनी आपलं पद इतकं उंच केलेलं आहे, की त्यांच्या खालती जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या 2 पदांमध्ये ग्रेड्सचा प्रचंड मोठा फरक तयार झालेला आहे. आणि हा ग्रेड्सचा फरक ओलांडून बंड करणं हे अवघड काम झालेलं आहे. म्हणजेच मुशर्रफच्या बाबतीत जे झालं तसं आपल्या बाबतीत होऊ नये याची काळजी मुनीर यांनी घेतलेली आहे. तरी देखील जर बदल घडवून आणायचा असेलच तर वेगवेगळ्या मार्गांनी
घडवायला जाऊ शकतो. आसिम मुनीर यांनी जर का हे झुरळांचं नाटक आपल्या पथ्यावर पडण्यासाठी म्हणून घडवून आणलं आणि त्याचा इतर कुठल्या घटकांनी वापर करून घेतला, तरी देखील मला नवल बिलकुल वाटणार नाही. तेव्हा नक्वींना आपण शुभेच्छा देऊ. त्यांना झुरळं हवी आहेत रस्त्यावर, ही चांगली गोष्ट आहे एक प्रकारची. ती झुरळं जी आहेत, त्यांना कसे वाकवायचे आणि आपली झुरळं तिथे कशी घुसवायची याच्यासाठी जे धुरंधर काम करतायत, त्या धुरंधरांना जागरूक राहावं लागेल. तर पाकिस्तानमधल्या घटनांना आपण वेगळं वळण कदाचित देऊ शकतो. एक लक्षात घ्या, नेपाळमध्ये पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्यांना मुदत दिलेली आहे, इतक्या दिवसामध्ये हिंदू राष्ट्र डिक्लेअर करा. बांगलादेशमध्ये अ, आपण म्हटलं तर आपण काहीच करत नाही आहोत. पण शेख हसीनांनी परत जाण्याचा मनोदय नुसता व्यक्त नाही केला, तर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतली. अर्थात त्या व्हर्च्युअल प्रेझेन्स होता त्यांचा. पण एक जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती बांगलादेशमध्ये विस्तृत प्रमाणामध्ये बघितली गेली आणि अ, त्यांचा अवामी लीग आणि त्यांचे जो मतदार आहे तो एक प्रकारे तिथे सुखाची लहर सुखावल्याची लहर आलेली आपल्याला दिसते, आनंदाची लहर आलेली दिसते. तेव्हा बांगलादेशामध्ये सुद्धा बदल घडवून आणण्यासाठी भारत कदाचित प्रयत्न करू शकतो. नेपाळमध्ये चाललेला आहे. म्यानमारशी आपण जुळवून घेतलेला आहे. काही जमिनीची अदलाबदल करून म्यानमारशी असलेले सगळे मतभेद मिटवून दोघांनी एकत्रित काम जर का केलं, तर तुमच्या लक्षात येईल, की भारत वेगळ्या दिशेने आपल्या उपखंडाकडे बघतोय. अफगाणिस्तानशी आपले चांगले संबंध ऑलरेडी आहेत. आणि ही सगळी भूराजकीय जी परिस्थिती आहे, ती आपल्या हातातून हळू-हळू निसटते आहे. याची जी जाणीव अमेरिकेला झालेली आहे, त्या जाणीवेमधून एफ-सी-आर-ए वरती सुद्धा अमेरिकेने 2 पावलं मागे घेतलेली दिसतात. अर्थात त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करू. पण ही परिस्थिती जी आहे, ती मोदींनी कशी पालटून दाखवलेली आहे ती बघा. आणि म्हणून झुरळं जर का रस्त्यावर येणार असतील, तर शहाबाजची सत्ता कदाचित जाईल. पण ती सत्ता गेली तर ती मुनीरला कदाचित मिळणार नाही. काहीतरी वेगळं तिथे सुद्धा घडू शकेल. अर्थात धुरंधर काय काम करतात ह्याच्यावर ते अवलंबून असेल. मी म्हटलं तसं BLA, पश्तुनिस्तान, सिंध आणि जोडीला गिलगिट-बाल्टिस्तान आणि POJK इथे चालणारी जी सगळी जी आंदोलन एक एक प्रकारे संपूर्ण पाकिस्तान हा आंदोलनांच्या लाटांमध्ये बुडून गेलेला दिसतो. झुरळांचं आणखी एक आंदोलन होऊ दे. ते झाल्यानंतर काय होईल हे पाकिस्तानला नंतर कळेल. असो, जर का हाच प्लॅन असेल आणि धुरंधर काही तिकडे करू बघणार असतील, तर त्या सगळ्यांना आपण आजच्या घडीला शुभेच्छा देऊ आणि आज 7 ऑगस्ट आहे. 14 ऑगस्टची प्रतीक्षा करू. या 7 दिवसामध्ये नेमकं काय होतंय हे तुम्हाला आणि मला बघण्यामध्ये भरपूर रस असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.